हॅलो गाईज, तर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग. तर हा ब्लॉग होणार आहे माझ्या पप्पांच्या बड्डेच्या ब्लॉगचा. तर मी आणि माझी सिस्टर आता फायनली रेडी झालो होतो जाण्यासाठी, कारण की आम्हाला जायचं होतं केक शॉपमध्ये केक घेण्यासाठी. तर आता आम्ही लोक फायनली पोचलोसुद्धा होतो केक शॉपमध्ये, जिथे सगळेच केक खूप छान आणि मस्त होते. आणि आम्ही कुठल्या फ्लेवरचा केक घेतला असेल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये कळेलच कुठला केक होता. जो होता चॉकलेट केक. फायनली मी घरीसुद्धा पोचली होती आणि तुम्ही बघू शकता तेवढ्यातच माझे पप्पासुद्धा रेडी झाले होते. तेही खूप छान आणि मस्त दिसत होते. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला त्यांचा लुक कसा वाटला. आणि मग मी थोडंफार केकचं डेकोरेशनसुद्धा केलं होतं जसं मला जमलं, आणि ओवाळणीचं ताटही रेडी झालं होतं. सो फायनली दीदी आणि जीजूसुद्धा आले होते घरी. मम्मी पप्पासुद्धा रेडी होत होते. तुम्ही क्लिपमध्ये बघू शकता. ही जस्ट सेल्फ मिरर व्हिडिओज काढत होती. फोटोज व्हिडिओज तिनेसुद्धा काढून घेतले. त्यानंतर केकसुद्धा आम्ही बाहेर आणला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही फॅमिलीला व्हिडिओ कॉल केलेला, आत्याला, दीदीला, दादाला. तुम्ही बघू शकता क्लिपमध्ये. मम्मीने फायनली ओवाळायलासुद्धा घेतलेलं, जे आम्ही व्हिडिओ कॉलमध्ये आत्याला वगैरे दाखवत होतो, कारण की ते लोक बर्थडे अटेंड करू शकले नव्हते, ते नव्हते आले त्याच्यामुळे. त्याच्यानंतर दीदीने सुद्धा ओवाळायला घेतलेलं, जे तुम्ही नेक्स्ट क्लिपमध्ये बघू शकता. तोपर्यंत आमचा असाच टाईमपास चाललेला व्हिडिओ कॉलवरती. त्यानंतर दीदी आली फायनली ओवाळायला. तिने ओवाळून घेतल्यानंतर माझासुद्धा नंबर आला. मीही पटापट पप्पांना ओवाळून घेतलं, कारण की ऑलरेडी आम्हाला लेट झालेला. त्यानंतर सिद्धीने सुद्धा पप्पांना ओवाळून घेतलं. अँड देन फायनली आम्ही केक कटिंगला सुरुवात केली. सो केक कटिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. आज ही के दिन हमने तुमको रब से पाया था, जन्नत से तो सा। हाय फ्रेंड्स, बड्डे सेलिब्रेशन तर झाले मोठ्या थाटामाटात. मग सिद्धीने पप्पांबरोबर रील्स बनवले आणि नंतर आम्ही फॅमिलीबरोबर गप्पा वगैरे मारून थोडा टाईम स्पेंड केला. खूप खूप मजा आली सगळी फॅमिली एकत्र आल्यावर. मग आम्ही बाहेरून डिनर ऑर्डर केला होता. डिनर यायला वेळ होता, तोपर्यंत आम्ही थोडे गेम्स वगैरे खेळलो, मजा केली. तेवढ्यात डिनर आलाच. दरवाजावर ठकठक झाली. सिद्धीने दरवाजा उघडला. वा, आम्ही सगळे खूप खुश झालो, कारण सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ तिने ऑर्डर केले होते. सगळ्यांना तिने खुश केले. पप्पांचा वाढदिवस होता, मला तर वाटलं सिद्धीचाच वाढदिवस आहे. कशी वाटली तुम्हाला रील्स आणि आमचा ब्लॉग? कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू गाईज. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं।